सो वाय पर्सनल फायनान्स किंवा हे का गरजेचं आहे मार्केटमध्ये येण्याआधी? सी, तुम्ही मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी आलाय. मी मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी आहे. व्हेरी फॅक्ट. म्हणजे याच्यामध्ये काही हाइड अँड सीक गेम नाहीये, राइट? सो पैसे कमवण्यासाठी जेव्हा तुम्ही येताय, यू आर इन्व्हेस्टिंग समथिंग आणि मार्केटमध्ये रिस्क काय आहे, मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. तुम्ही माझं लाईव्ह सेशन अटेंड करताय. यू नो द मार्केट बेटर नाऊ. मग रिस्क असल्यामुळे वी नीड बॅकअप प्लॅन्स. त्यामुळे मार्केटमध्ये असे पैसे इन्व्हेस्ट करायचे नाहीयेत, जे माझ्या रोजच्या डे इन डे आउट गरजांसाठी लागतात. आणि तसं करून तुम्ही जर मार्केटमध्ये काम करत असाल, नोबडी इज गोइंग टू सेव्ह यू. ठीक आहे? तुम्ही लॉस करत जाल, तुम्हाला फ्रस्ट्रेशन येईल. मग तुम्हाला अजून एक हेल्थ प्रॉब्लेमचा एक वेगळा सब्जेक्ट सुरू होईल. सो दॅट इज द चॅलेंज. हिअर इज अ टूल जे मी खूप सिंपल, माय ऑलवेज थॉट प्रोसेस इज की मेक इट सिंपल. म्हणजे स्टॉक मार्केटला किती सिम्प्लिफाय करता येईल ना, हा प्रयत्न चालू आहे आणि दिस इज ऑल्सो व्हेरी सिंपल सीट. काही नाही याच्यामध्ये. सो मी काय काउंट केलंय, देर आर इन्कम्स. मी सॅलरी इन्कम काउंट केले आता सध्या ₹1,00,000. तुमच्याकडे अजून काही इन्कम असतील, लाईक यू आर गेटिंग रेंट पेड, म्हणजे तुमच्याकडे तुमचा फ्लॅट आहे, तुम्ही रेंट आउट केलाय, त्याचा रेंट येतो एक समजा ₹5,000, व्हॉट एव्हर इट इज. सो ते तुम्ही इकडे ऍड करू शकता. ठीक आहे? ऑटोमॅटिकली गोष्टी सगळ्या चेंज होतील. मी आता ते काहीच करत नाही. आय एम कन्सिडरिंग सिम्पली अ सॅलरी गाय. माझ्यासारखा पुण्यामध्ये जॉब करतोय अँड ही इज गेटिंग पेड अँड ही हॅज सम ऑल द थिंग्स. सो इकडे काही एक्सपेन्सेस ठेवले ते तुम्ही अजून वाढवू शकता. सो लेट्स से ₹1,00,000 ऑन एव्हरेज सॅलरी आहे आज आय-टीमध्ये काम करणारे किंवा बऱ्यापैकी एम-एन-सीमध्ये काम करणाऱ्यांची सॅलरी साधारण या रेंजमध्ये असते. ₹1,00,000 सॅलरी आहे आणि या ₹1,00,000 मधले ₹30,000 तुमचे ई-एम-आयमध्ये जातात. ठीक आहे? ऑन एव्हरेज मंथली मेडिकलचा बारीक-सारीक हॉस्पिटल आणि हे ते एक ₹2,000 तुमचा खर्च आहे. अ, तुम्ही रेंट वगैरे देताय, असा एक ₹10,000 तुमचा रेंट आणि इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये जातं. महिन्याला ट्रॅव्हलिंगला एक ₹5,000 लागतात, राइट? घरातले एक्सपेन्सेस असतात ते एक ₹15,000 च्या आसपास जातात. आजकाल मल्टिपल मोबाईल्स आहेत, वायफाय आहे. त्याच्यामध्ये ऑन एव्हरेज महिन्याचा जर एक खर्च काढला तर तिकडे एक ₹2,000 खर्च होतात. गॅस सिलेंडरचा रेट आता वाढलेला आहे, त्याचे एक ₹1,100 खर्च होतात. मी कंटेंट क्रिएशन करतो, ऑब्व्हियसली आय हॅव टू पुट द मनी. माझं पॅशन आहे, आय एम पुटिंग समथिंग, राइट? सो मी कंटेंट क्रिएशनवरती महिन्याला एक समजा ₹5,000 खर्च करतोय. सो अशा पद्धतीनं एक एक्सपेन्सेस टाइप तुम्ही इकडे ॲड केले, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला इकडे काय दिसतंय बघा. सो टोटल इन्कम इज ₹1,00,000. माझा टोटल एक्सपेन्स आहे ₹80,000. सो दिस इज अलार्म, राइट? हा अलार्म आहे, की मी जे इन्कम कमवतोय त्याच्या 80% मी एक्सपेन्स करतोय. आय हॅव टू कट डाउन. लक्षात येतंय का? ई-एम-आय गरज नसेल, म्हणजे कार आपल्याकडे एक आता साधी-सुधी असेल, तर तीच कार कंटिन्यू करावी. परत अपडेट करून नवीन ई-एम-आय घ्यायची गरज नाहीये. दिस इज रिअली बॅड अलार्म. सो किती एक्सपेन्स असावा टोटल इन्कमच्या? तर मॅक्सिमम 60% ते 65% त्याच्यावरती असू नये. राइट? दॅट्स अ व्हेरी क्लिअर मेसेज. आणि प्रयत्न करा कर्जमुक्त होण्याचा. ठीक आहे? प्रयत्न करा म्हणतोय. नाही शक्य आहे. काही गोष्टी कर्ज घेऊनच कराव्या लागतात, पण प्रयत्न करा. एक. आता हे कॅल्क्युलेशन बसवलं त्याच्यावरती आपण फर्दर डिस्कशन करूयात, की 1,00,000चं इन्कम आहे, 80,000 माझं काय आहे? एक्सपेन्स आहे. तर सेव्हिंग अकाउंटवरती आता ₹20,000 शिल्लक राहिले. तर या ₹20,000 मधले, कारण एक्सपेन्सेस ऑलमोस्ट सगळे काउंट केलेत. ह्याच्या पलीकडे जाऊन तुमचा कोणताही रुपया खर्च होणार नाही असं पकडलंय. तर यातले ₹10,000 तुमच्या सेव्हिंग अकाउंटवरती गेले पाहिजेत आणि ₹10,000 तुमच्या डीमॅट अकाउंटवरती आले पाहिजेत इन्व्हेस्टमेंटसाठी. आता मग हे जे ₹10,000 सेव्हिंग अकाउंटला टाकतोय, ते कधीपर्यंत टाकायचे? तुमच्याकडे मिनिमम 1 वर्षाची सॅलरी असली पाहिजे सेव्हिंग अकाउंटमध्ये. तो पण ते पैसे सेव्हिंग अकाउंटला टाकायचे. म्हणजे कसं? आता ₹1,00,000 पकडले ना आपण मंथली सॅलरी, तर टोटल वर्षाचे किती ₹12,00,000 होतील. तर सेव्हिंग अकाउंटवरती ₹12,00,000 पाहिजेत. तर तुम्ही म्हणाल असं का? याचं खूप सिंपल एक्झाम्पल आहे. माहिती नाही कोव्हिडसारखी सिच्युएशन कधी येईल. एआयमुळे आय-टी सेक्टरमध्ये सॅच्युरेशन आलं, जॉब निघून गेला किंवा तुम्ही जॉब करताय आणि तिथे तुम्हाला कोणीतरी त्रास देतंय, यू आर गेटिंग सम फ्रस्ट्रेशन आणि तुम्हाला ब्रेक घ्यायचा आहे. यू मस्ट बी रेडी. यू नीड रेडी कॅश. हेल्थकेअर कंडिशन आली, बॅड हेल्थकेअर कंडिशन आली. अशा कंडिशनमध्ये पैसे पाहिजेत किंवा तुमचं खूप जवळ, आणि आता किती मित्र असतात? 4 ते 5 मित्र असतात. कुठल्या एखाद्या जवळच्या मित्रानं फोन केला आणि म्हटलं, "अरे यार, मला थोडे पैसे हवेत." तुमच्या घरातल्यांनी, तुमच्या वडिलांनी फोन केला, "थोडे पैसे लागणार आहेत." यू नीड सेव्हिंग अकाउंट. आणि मग राहिलेले जे पैसे आहेत, ₹10,000 जे आपण डीमॅट अकाउंटमध्ये टाकलेत, कमी असू द्या सुरुवातीला, काही हरकत नाही. काय ₹5,000 महिन्याला इन्व्हेस्ट करा. मी सुरुवातीला ₹2,000 ने सुरुवात केली. तुम्हाला पटतंय?
मी मार्केटमध्ये महिन्याला ₹2000 टाकत होतो. 2020 ची गोष्ट करतोय. सो तिथून मी सुरुवात केली. सो इट विल इन्क्रीज. हळू तुम्हाला जसं फायनान्सचं अंडरस्टँडिंग येईल, तसं ते डेव्हलप होत जाईल. त्याच्याबद्दल म्हणजे सुरुवात करण्यापासून घाबरू नका. ठीक आहे. पण आता याच्यात गमतीची आणि चांगली गोष्ट काय आहे, डीमॅट अकाउंटमध्ये जे पैसे गेलेत ना, त्याची तुम्हाला कधीच गरज पडणार नाही. कारण तुम्ही पर्सनल फायनान्सचं कॅल्क्युलेशन सेट करून ठेवलंय. सेव्हिंग अकाउंटवरती पैसे आहेत, डीमॅट अकाउंटमध्ये पैसे टाकलेत, ते काढण्याची गरज पडणार नाही आणि मग तुमचा पोर्टफोलिओ चांगला बिल्ड होत जाईल हळू-हळू. हां, मग आता डीमॅट अकाउंटमध्ये टाकल्यानंतर त्याला स्विंग ट्रेडिंगमध्ये किती टाकायचे, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगमध्ये किती टाकायचे, देअर इज अगेन प्रोफेशन. पण अशा पद्धतीनं तुम्हाला थोडंसं पर्सनल फायनान्सवरती काम करावं लागेल. आय होप तुम्हाला हे पर्सनल फायनान्सचं थोडंसं अंडरस्टँडिंग समजलं असेल आणि आवडलं असेल. आय लव्ह दिस पर्सनल फायनान्स किंवा पर्सनल फायनान्स क्लिअर असं थोडंसं चॅट बॉक्समध्ये टाकून द्या किंवा ह्याच्यावरती काही अजून तुमचा डाऊट असेल तर मला विचारा.